येणार? माझं पाणी. अगं गुड्डी, लवकरच येणार पाणी. जलजीवन मिशन आलंय. आपण एक पाऊल उचललं की सरकार 10 पावलं उचलेल. खरंच? तुझ्या तोंडात साखर पडो. साखर नाही आई, स्वच्छ पाणी. 2024 पर्यंत देशातील सर्व 19 कोटी घरात पोहोचणार पिण्याचे स्वच्छ पाणी. आता येईल हर घर जल. जल जीवन मिशन, जल शक्ती मंत्रालय, भारत सरकार. आकाशवाणी पुणे. राजेंद्र लेले प्रादेशिक बातम्या देत आहे. आधी एक विनंती. कोरोना प्रतिबंधक लसींचा 100 कोटींचा टप्पा पूर्ण झाला आहे. हे उद्दिष्ट गाठण्यात मोलाचं योगदान देणारे सर्वसामान्य नागरिक, डॉक्टर्स, परिचारक यांना आकाशवाणीतर्फे अभिवादन. मात्र कोविड विरुद्धचा लढा अद्याप संपलेला नाही, हे श्रोत्यांनी लक्षात ठेवावं. लसीकरण अद्याप अपूर्ण असलेल्यांनी शक्य तितक्या लवकर लसींच्या मात्रा पूर्ण कराव्या आणि इतरांनाही लस घेण्यासाठी मदत करावी. उत्सवांच्या काळात मास्क परिधान करा, सामाजिक ठिकाणी सुरक्षित अंतर ठेवा, हात आणि चेहऱ्याची स्वच्छता राखा. कोविड संबंधी कोणतीही माहिती आणि मार्गदर्शनासाठी राष्ट्रीय हेल्पलाईन क्रमांक 011 23 978 046 आणि 1075 यावर संपर्क साधा. ठळक बातम्या. पंतप्रधान आयुष्मान भारत आरोग्य पायाभूत सुविधा अभियानाचा पंतप्रधानांच्या हस्ते प्रारंभ. ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान. मराठी चित्रपटांवरही राष्ट्रीय पुरस्कारांची मोहोर. एसटीची भाडेवाढ, काल मध्यरात्रीपासून नवे दर लागू. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 5% वाढ. आणि 94 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आता 3 ते 5 डिसेंबर दरम्यान नाशिकमध्ये होणार. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान आयुष्मान भारत आरोग्य पायाभूत सुविधा अभियानाचा प्रारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल उत्तर प्रदेशात वाराणसी इथं झाला. देशाची आरोग्य यंत्रणा आणखी बळकट करण्याच्या उद्देशानं तयार केलेल्या या योजनेसाठी 64,180 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. येत्या 4-5 वर्षात देशातल्या अगदी छोट्या छोट्या गावखेड्यांपासून जिल्हा विभाग, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर अत्यंत मजबूत आणि सक्षम आरोग्य यंत्रणा उभी करणं हा या योजनेचा हेतू आहे, असं पंतप्रधान यावेळी बोलताना म्हणाले. देशाच्या कानाकोपऱ्यात गंभीर आजारावरच्या उपचारांची सोय उपलब्ध करून देण्यासाठी आजारांचं लवकर निदान आणि उपचारांवर भर दिला जाईल, असंही त्यांनी सांगितलं. या अभियानात देशातल्या 600 जिल्ह्यात गंभीर आजारांच्या रुग्णांसाठी 30,000 खाटा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. 730 जिल्ह्यात एकात्मिक प्रयोगशाळा, सार्वजनिक आरोग्य कक्ष, 5 विभागीय राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र, नव्या प्रयोगशाळा आणि विषाणू संशोधन केंद्रही सुरू केली जाणार आहेत. भारतीय चित्रपट सृष्टीतील योगदानाबद्दल दिला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार हा सर्वोच्च सन्मान काल ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांना प्रदान करण्यात आला. नवी दिल्ली इथं आयोजित 67व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण समारंभात उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी रजनीकांत यांना सन्मानित केलं. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यावेळी उपस्थित होते. ऐकूया अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून. 67व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मरक्कर अरबिक्कडिलिंटे सिंघम या मल्याळम चित्रपटाला, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार 72 हुने या हिंदी चित्रपटासाठी संजय पुरण सिंग चौहान यांना, तर उत्कृष्ट अभिनेता म्हणून भोसले या चित्रपटासाठी मनोज वाजपेयी तसंच असुरन या तमिळ चित्रपटातल्या भूमिकेसाठी अभिनेता धनुष यांना प्रदान करण्यात आला. उत्कृष्ट अभिनेत्रीसाठीचा पुरस्कार मनकर्णिका द क्वीन ऑफ झाशी आणि पंगा या चित्रपटांमधल्या भूमिकांसाठी कंगना रनौतला मिळाला. मराठीतला आनंदी गोपाळ हा सामाजिक विषयावरचा सर्वोत्कृष्ट चित्रपट, तर ताजमहाल हा राष्ट्रीय एकात्मतेवरचा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला. बारडो चित्रपटातल्या गाण्यांसाठी सावनी रवींद्रनं सर्वोत्कृष्ट गायिकेचा पुरस्कार पटकावला. लता भगवानकरे आणि पिकासो
या मराठी चित्रपटांचा विशेष गौरवपूर्ण उल्लेख पुरस्कारांमध्ये समावेश झाला आहे. सर्वोत्कृष्ट ध्वनीमुद्रण पुरस्कार त्रिजा या मराठी चित्रपटाकरता मंदार कमळापूरकर यांना मिळाला, तर सर्वोत्कृष्ट बालचित्रपट ठरलेल्या कस्तुरीचे दिग्दर्शक विनोद कांबळे यांनीही पुरस्कार स्वीकारला. उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार द ताशकंद फाईल चित्रपटासाठी पल्लवी जोशी यांना देण्यात आला, तर चित्रपट विषयक लेखन श्रेणीत सिनेमा पाहणारा माणूस या मराठी पुस्तकासाठी लेखक अशोक राणे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर फिल्म डिव्हिजनची निर्मिती असलेल्या एलिफंट्स डू रिमेंबर या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चरित्रात्मक चित्रपट श्रेणीत गौरवण्यात आलं. आकाशवाणी बातम्यांसाठी योगेश रांगणेकर, पुणे. देशात काल सकाळी संपलेल्या 24 तासात 14,306 नवे कोरोनाबाधित आढळून आले, तर 18,762 रुग्ण कोरोनामुक्त झाले. या कालावधीत कोविड-19 मुळे 443 रुग्णांचा मृत्यू झाला. देशभरात कोविड प्रतिबंधात्मक लसींच्या 102,86,00,000 अधिक मात्रा आजवर देऊन झाल्या आहेत. राज्यात काल कोरोनाच्या 889 नवीन बाधितांची नोंद झाली. गेल्या अनेक महिन्यातली दैनंदिन नवबाधितांची ही सर्वात कमी संख्या आहे. काल राज्यात 1,586 रुग्ण कोरोनामुक्त झाले. राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 97.47% इतकं आहे. राज्यातील कोरोना स्थितीबाबतच्या सविस्तर बातम्या आपण कोरोना महाराष्ट्र या आमच्या विशेष बातमीपत्रात सकाळी 10:10 ऐकू शकाल. राज्य परिवहन अर्थात एसटी महामंडळानं आपल्या सर्व प्रकारच्या प्रवासी वाहतूक सेवांसाठी 17.17% भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. काल मध्यरात्रीपासून ही भाडेवाढ लागू झाली. भाडेवाढीचा प्रस्ताव काही महिन्यांपूर्वी तयार करण्यात आला होता, मात्र त्याला मंजुरी मिळाली नव्हती. काल संचालक मंडळाच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आणि लगेचच ही भाडेवाढ लागू करण्यात आली. ज्या प्रवाशांनी आगाऊ आरक्षण केलं आहे अशा प्रवाशांकडून वाहक सुधारित तिकिटाच्या रकमेची आकारणी करतील, असंही महामंडळानं स्पष्ट केलं आहे. नव्या तिकीट दरवाढीनुसार साधी गाडी, शयन आसनी, शिवशाही तसंच शिवनेरी आणि अश्वमेधच्या पहिल्या टप्प्यासाठी भाडेवाढ होणार नसून दुसऱ्या टप्प्यानंतर म्हणजेच 6 किलोमीटर नंतर तिकिटाच्या दरात ही वाढ होणार आहे. ही दरवाढ 5 रुपयाच्या पटीत असणार आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 5% वाढ करण्यात आली आहे. आता कर्मचाऱ्यांना 17% महागाई भत्ता मिळणार आहे. अधिकाऱ्यांना 5,000 रुपये तर कर्मचाऱ्यांना 2,500 रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी काल केली. या निर्णयाचा लाभ एसटी महामंडळाच्या सुमारे 93,000 अधिक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना होणार आहे. नांदेड जिल्ह्यात देगलूर विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. भाजपचे उमेदवार सुभाष साबणे यांच्या प्रचारासाठी काल विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, केंद्रीय राज्यमंत्री भगवंत खुबा, माजी मंत्री राम शिंदे, माजी मंत्री बबनराव लोणीकर, खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर आदींच्या सभा झाल्या. काँग्रेसचे उमेदवार जितेश अंतापूरकर यांच्या प्रचारार्थ सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी बिलोली तालुक्यातल्या डोणगाव इथं सभा घेतली. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. या बातम्या आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर देखील ऐकू शकता. ताज्या अपडेट्ससाठी आपण आम्हाला फॉलो करू शकता. आमचं फेसबुक पेज ऑल इंडिया रेडिओ न्यूज पुणे, ट्विटर हँडल @AIR न्यूज पुणे आणि मराठी न्यूज पुणे ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलवर. कोरोना परिस्थितीमुळे मार्च महिन्यात पुढे ढकलण्यात आलेलं 94 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आता नाशिकमध्ये येत्या 3, 4 आणि 5 डिसेंबरला होणार आहे. संमेलनाचे स्वागताध्यक्ष आणि नाशिकचे संपर्क मंत्री छगन भुजबळ यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. संमेलन स्थळातही बदल करण्यात आला असून हे संमेलन नाशिक जवळच्या आडगावच्या भुजबळ नॉलेज सिटीत होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. शासनाकडून जे काही निर्बंध असतील त्यांचं काटेकोर पालन करून संमेलन यशस्वी होईल असा विश्वासही भुजबळ यांनी यावेळी व्यक्त केला. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी भारतातली जाती व्यवस्था आणि अस्पृश्यतेचं निर्मूलन करण्यासाठी केलेलं कार्य अत्यंत उल्लेखनीय असून राष्ट्र निर्माणासाठी जाती व्यवस्थेचं उच्चाटन होणं अत्यंत आवश्यक आहे, असं मत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काल रत्नागिरी इथं व्यक्त केलं. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नवी दिल्लीच्या भारतीय इतिहास संशोधन परिषदेनं रत्नागिरीत आयोजित केलेल्या विशेष परिषदेत ते बोलत होते.
जातीयवाद नष्ट करण्याबाबत स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी व्यक्त केलेली हिंदुत्वाची अनिवार्यता या विषयावर ही 2 दिवसांची परिषद होत आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वतीनं सुरू केलेली सुदर्शन भारत परिक्रमा रविवारी राज्यात दाखल झाली. सुमारे 51 NSG गार्ड या परिक्रमेत सहभागी झाले आहेत. या परिक्रमेसाठी टाटा कंपनीनं आपल्या 18 हॅरियर गाड्या दिल्या असून काल रॅलीचं स्वागत पनवेल इथं हेरिटेज मोटर्सचे संचालक सुरेंद्र उपाध्याय यांच्या हस्ते करण्यात आलं. शिक्षणाच्या बाबतीत देशाला वसाहतवादी मानसिकतेतून बाहेर येत स्वतःच्या देशाचा मातीचा सुगंध असणाऱ्या नव्या धोरणाची आवश्यकता होती. हा मूलभूत बदल नव्या शैक्षणिक धोरणात स्वीकारला असून मातृभाषेतील शिक्षणावर यामध्ये भर देण्यात आला असल्याची माहिती राज्यसभा खासदार आणि भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष विनय सहस्त्रबुद्धे यांनी काल दिली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये आयोजित खुल्या निबंध स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. यावेळी बोलताना सहस्त्रबुद्धे म्हणाले, हे धोरण एक प्रकारे मॅकॉलो मुक्तीचा जाहीरनामा आहे. ही जी लॉर्ड मॅकॉलेची छाया आपल्या सगळ्यांच्यावर होती, त्यातून कोणीतरी गदागदा हलवून या शैक्षणिक परिवाराला त्यातून बाहेर काढण्याची गरज होती. मला असं वाटतं की शैक्षणिक धोरणाने हे एक ऐतिहासिक काम केलेलं आहे. आता त्या वाटेने जाण्यात आपल्या सगळ्यांची कसोटी आहे की ते आपण कसं अंमलात आणतो. आणि म्हणून स्वदेशी, स्वभाषा, स्वधर्म, धर्म म्हणजे रिलिजन नव्हे, आपली प्रकृती या अर्थाने, आणि स्वभाव या चारही मुद्द्यांच्या बाबतीमध्ये या धोरणामध्ये मला असं वाटतं की अतिशय मूलभूत अशा प्रकारचं चिंतन आलेलं आहे आणि यावर सगळा भर आहे. हे शिक्षण धोरण विद्यार्थी केंद्रित आणि शिक्षकाधिष्ठित आहे. कृषी पदवीधरांनी कोणत्याही क्षेत्रात कार्य करताना शेती आणि शेतकरी कल्याणाचा विचार समोर ठेवावा असं प्रतिपादन कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी काल परभणीमध्ये केलं. परभणीतल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या 23व्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. या कार्यक्रमात कृषी संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल डॉक्टर DK पाटील, डॉक्टर गीते, डॉक्टर MK घोडके, डॉक्टर KT आपटे आणि डॉक्टर CV आंबडकर यांना राधाकिशन शांती मल्होत्रा पारितोषिकानं गौरवण्यात आलं. विविध विद्याशाखेतल्या एकंदर 10,997 स्नातकांना पदवी, पदव्युत्तर आणि आचार्य पदवी प्रदान करण्यात आली. राहुरी इथल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा 35वा पदवी प्रदान समारंभ येत्या गुरुवारी होणार आहे. यावेळी माजी केंद्रीय कृषी मंत्री खासदार शरद पवार आणि रस्ते वाहतूक आणि परिवहन खात्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना मानद डॉक्टर ऑफ सायन्स पदवी देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. विद्यापीठाचे कुलगुरू PG पाटील यांनी काल ही माहिती दिली. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात उमेद अंतर्गत पुणे जिल्ह्यात एक जिल्हा परिषद गट एक उत्पादन हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. ग्रामीण भागातल्या महिलांना शेती आणि बिगर शेती उपजीविकेबरोबरच तांत्रिक आधुनिकीकरणाची जोड या अभियानाच्या माध्यमातून दिली जाणार असून यासंबंधीचा सविस्तर प्रस्ताव सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं तयार केला आहे. उमेद अंतर्गत पालघर जिल्ह्यातल्या स्वयंसहायता गटाच्या महिलांच्या उत्पादनांच्या प्रदर्शन आणि विक्री केंद्राचं उद्घाटन काल करण्यात आलं. 4 नोव्हेंबरपर्यंत जिल्हा परिषदेच्या इमारतीत सुरू राहणाऱ्या या प्रदर्शनात दिवाळी फराळ आणि कलाकुसरीच्या विविध वस्तू ठेवण्यात आल्या आहेत. राज्य शासनानं हमी भाव केंद्र सुरू न केल्यानं चंद्रपूर जिल्ह्यातले शेतकरी सोयाबीनची विक्री कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये न करता खुल्या बाजारात करत आहेत. जिल्ह्यातल्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कापूस पिकांची नोंदणी सुरू असून त्याला शेतकऱ्यांचा अल्प प्रतिसाद आहे. शासनानं दिवाळीपूर्वी बाजार समित्यांकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांची दिवाळी चांगली जाईल या दृष्टीनं प्रयत्न करावे असं कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष दिनेश चोखारे यांनी म्हटलं आहे. हवामान. नैऋत्य मान्सूननं काल संपूर्ण देशाचा निरोप घेतला. 1975 ते 2010 या 35 वर्षात फक्त 2 वेळा मान्सून 25 ऑक्टोबर किंवा त्याहून अधिक काळ रेंगाळला होता. गेल्या 10 वर्षात मात्र 5 वेळा मान्सून 25 ऑक्टोबर पर्यंत रेंगाळला आहे. दरम्यान दक्षिण भारताच्या पूर्व किनाऱ्यावर पाऊस घेऊन येणारा ईशान्य मान्सून तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशात दाखल झाला आहे. राज्याच्या बहुतांश भागात कमाल तापमानात वाढ आणि किमान तापमानात घट दिसून येत आहे.
येत्या 24 तासात संपूर्ण राज्यात कोरडं हवामान अपेक्षित आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान आयुष्मान भारत आरोग्य पायाभूत सुविधा अभियानाचा पंतप्रधानांच्या हस्ते प्रारंभ. ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान. मराठी चित्रपटांवरही राष्ट्रीय पुरस्कारांची मोहोर. एसटीची भाडेवाढ काल मध्यरात्रीपासून नवे दर लागू. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 5% वाढ. आणि 94 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आता 3 ते 5 डिसेंबर दरम्यान नाशिकमध्ये होणार. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार. काय राम भाऊ. आलो. अरे मित्रा, शासनामार्फत पशुधनाला तोंडखुरी आणि पायखुरी अशा संक्रामक रोगांपासून वाचवण्यासाठी मोफत लसीकरण करून देण्यात येतंय.